आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी लागणारी मटार आणि बटाट्याची मस्त अशी झणझणीत डब्यासाठी केली जाणारी छान अशी कोणताही मसाला वगैरे न करता अगदी झटपट तयार होणारी भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली, त्यामध्ये थोडेसे तेल टाकलं। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली। मोहरीसुद्धा छान अशी तडतडून घ्यायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं। जिरंही छान असं फुलवून घ्यायचं आणि जिरे छान असं फुललं की त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक असे कट करून टाकायचे आणि छान कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला मस्त असं तळून घ्यायचं। आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि हे सुद्धा मस्त असं तळून घ्यायचं। इथे आपण कोणत्याही प्रकारचा मसाला किंवा खूप अशी काही म्हणजे आपण जो मसाला असतो कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही अशी आपण काही केली नाही। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। सकाळी आपण झटपट बनवू शकतो। कांदा वगैरे कापला की लगेच आपली फोडणीची तयारी करूच, तर बाकी आपण जे काही कटिंग आहे काम ते सुद्धा करू शकतो। तर इथे मस्त आपला सोनेरी रंगावरती कांदा परतून झालेला आहे आणि ते 1 टोमॅटोची प्युरी करून घेतली, ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे। आता जो काही आपण टोमॅटो घेतला तो कच्चाच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। त्यामुळे इथे आपल्याला जोपर्यंत जो टोमॅटोचा कच्चेपणा असतो तो पूर्ण निघेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे। आता आपण घालणार आहोत सुके मसाले, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट टाकायचं। 1 ते 1.5 चम्मच इथे मी लाल तिखट टाकलेला आहे। पण जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल किंवा तुम्ही बेडगी मिरचीचं वापरत असाल तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। कांदा लसूण मसाला नसेल तर जो तुम्ही मसाल्याच्या भाजीसाठी घरगुती गरम मसाला, जो कोणता मसाला तुम्ही वापरता गोडा मसाला, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। चिमूटभर हळद घालायची आणि व्यवस्थित सगळे मसाले परतवून घ्यायचे। तर इथे आपण सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहेत। तर ह्यामध्ये हातावरती थोडीशी कुस्करून कस्तुरी मेथी वापरलेली आहे, ती सुद्धा व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। तर इथे मी मोठ्या आकाराचे 2 बटाटे घेतलेले होते, ज्याची साल स्वच्छ धुवून घ्यायची, साल काढून घ्यायची आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं। जसं तुम्ही बारीक किंवा थोडे जाड मोठे असे तुमच्या आकारानुसार कट करून घेऊ शकता। तर इथे मी मीडियम आकारामध्ये छान असे कट करून घेतलेले आहेत। हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर ह्याच्यावरती आता ताट ठेवून आपल्याला एक 80 ते 90% आपला बटाटा शिजला पाहिजे इथपर्यंत हा बटाटा आपण इथे शिजवून घेतलेला आहे। आता त्याप्रमाणे तुम्हाला जसं पातळ किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्हाला गरम पाण्याचा वापर करायचा। कोणत्याही मसाल्याच्या भाजीला किंवा कोणत्याही जे आपण गॅसवरती बनवतो आणि म्हणजे अगदी डायरेक्ट फोडणी घालतो तेव्हा आपण थंडच पाण्याचा वापर करतो, पण जेव्हा अगदी अर्धी भाजी आपण तयार करतो ना, तेव्हा गरम पाण्याचा वापर केला की त्या भाजीला तरी आणि त्याची चवसुद्धा खूप छान येते। त्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा। आता मस्त अशी उकळी काढून घ्यायची, कारण बऱ्यापैकी आपला बटाटा आधी शिजलेला आहे, त्यामुळे जास्त शिजत बसण्याची गरज नाही, फक्त उकळी आलेली आहे। आता इथे आपण ना फ्रेश मटार घेतलेला आहे, तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आणि फ्रेश मटारला खूप असं जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, त्यामुळे थोडा एक 4 ते 5 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान दोन्ही बटाटा आणि मटार व्यवस्थित असं आपलं शिजवून घ्यायचं। तर इथे आपली भाजी तयार होती आहे। तोपर्यंत तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नेहमी आपले व्हिडिओ साधे आणि सोपे असतात, त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा। आणि कोणतीही जर रेसिपी करताना तुम्हाला जर अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा। तर इथे आपली भाजी व्यवस्थित मस्त तयार झालेली आहे। त्यावरती भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची। तर तयार झाली आपली मस्त फ्रेश मटार बटाटा याची मस्त रस्सा भाजी।
ही भाजी तुम्ही टिफिनसाठी झटपट करू शकता. इथे कोणताही मसाला किंवा ग्रेव्ही करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्ही टिफिनसाठी करणार असाल तर पटकन घाई गडबडीत तुम्ही नक्की करू शकता. आणि तुम्हाला किंवा ही भाजी चपाती, भाकर किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते. आणि कमी वेळ असेल तर तुम्ही पटकन तयार करू शकता. किंवा मटार आपण आधी सोललेला असतो, त्यामुळे बटाटासुद्धा आपण आधी कट करून घेऊ शकतो. किंवा पाहुणे आले आणि आपल्याला प्रत्येक वेळेस काहीतरी घरात असतं असं नाही. त्यामुळे अगदी बटाटा किंवा मटार असेल तर आपण पटकन बनवून घेऊ शकतो. त्याबरोबर जर पुरी असेल तर ते सुद्धा खूप छान लागतं. कॉम्बिनेशन पण खूप छान होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तर नक्की कोणत्या शहरातून बघताय, कोणत्या गावातून बघताय हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.